शहरं वाढत चाललेली आहेत आणि कचऱ्याच्या समस्या पण वाढत चाललेल्या आहेत। त्याच्यामुळे त्या कचरा मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातनं इंदूर शहर हे देशात सातत्याने पहिले येत आहे। तिथला सेटअप अतिशय चांगला बसलेला आहे आणि ते काम ज्या लोकांनी केलं, ज्या एजन्सीनी केलं, त्या सगळ्यांना जरा बोलून आपण आपल्या पुणे जिल्ह्यातले समजा चाकण नगरपालिका आहे, त्या भागामध्ये खूप नागरीकरण वाढलं आहे। लोणावळ्यामध्ये लोकसंख्या जरी कमी असले तरी लोणावळ्यामध्ये शुक्रवार शनिवार रविवारी येणारा नागरिकांचा वर्ग खूप मोठा आहे। त्याच्यावर तिथं कचरा ओला सुका हे ज्या समस्या आहेत। बारामती एक जिल्ह्यातलं महत्त्वाचं शहर आहे, तालुका आहे, तिथं एक आहे। अशा पहिल्यांदा आम्ही बारामती, लोणावळा आणि चाकण हे शहरं घेतोय आणि त्या शहरामध्ये हे नवीन मॅनेजमेंटनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय। त्याला आम्हाला यश आलं तर मग हा कन्सेप्ट हळूहळू आपल्या जिल्ह्यातल्या इतर पण मोठ्या मोठ्या शहरात राबवता येईल आणि महाराष्ट्राला पण एक त्याचं उदाहरण होईल। पण अर्थात हे सगळं सक्सेस झाल्यानंतर आणि त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पण ते पण स्वतः मुख्य त्याच्यामध्ये लक्ष घालायचं ठरवलेलं आहे। म्हणून आजची ती त्याबद्दलची महत्त्वाची मीटिंग आज मी लावलेली होती आणि त्याला जोडून शहरामध्ये काही माडाच्या सोसायटी आहेत, त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या करता काही प्रपोजल आलेली आहेत। पण त्याच्यात कॉर्पोरेशन, माडा म्हणजे PMC, माडा आणि तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी ह्या सगळ्यांनाच इन्व्हॉल्व केल्याशिवाय ते प्रोजेक्ट पुढे जात नाही। काही ठिकाणी भाडाच्या सोसायट्यामधली घरं इतकी दयनीय झालेली आहेत की कधी काही तिथं घडेल सांगता येत नाही। त्याच्याही बद्दल त्याच्यात आम्हाला म्हाडाची मदत लागणार आहे, त्याच्यात आम्हाला PMCची मदत लागणार आहे, तिथल्या लोकप्रतिनिधींची मदत लागणार आहे। तर हे सगळे प्रोजेक्ट पुढे जायला मदत होणार आहे। दुसरं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की UCIची मीटिंग ह्याच्यामध्ये रवांडा म्हणून आहे तिथं झाली आणि तिथं पुणे सायकल स्पर्धा यास मान्यता मिळालेली आहे। त्या UCIच्या मीटिंगमध्ये ह्या स्पर्धेला मान्यता मिळणं गरजेचं होतं। आता आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा असेल म्हणजे पुण्याची आणि सोबत ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा देखील त्याच्यामध्ये असेल। स्टेज 2 अशी देशाची प्रथम स्पर्धा ही असणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे पुण्याचा लौकिक हा जगभरामध्ये पोचणार आहे आणि त्याच्यातनं पुण्याच्या परिसरामध्ये पर्यटन वाढायला पण मदत होईल। पुण्याचा ग्रामीण भाग पण ह्या निमित्तानं सगळ्यांना पाहता येईल। तो रूट पण आपण फायनल केलेला आहे, मागे तुम्हाला त्याबद्दलचं सांगितलेलं होतं। परंतु हे मात्र गरजेचं होतं, UCIची मीटिंग ही रवांडामध्ये झाली, तिथं आपल्याला मान्यता पुण्याच्या सायकल स्पर्धेला मिळणं अत्यंत गरजेचं होतं। ती आता मिळालेली असल्यामुळं आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य व्हायला मदत झाली। पंचनामे मी काल रात्रीपर्यंत तिकडं फिरत होतो। काल पण पाऊस पडत होता। परवा दिवशी संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी लोक अडकलेले होते, त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच्या करता आपण मेहनत घेत होतो। त्याला आम्हाला मिलिटरी मदत करत होती, एअरलिफ्टिंगच्या करता हेलिकॉप्टर मदत करत होत्या, NDRFची टीम आपल्याला मदत करत होती। सगळं प्रशासन तिथलं राज्य सरकारचं त्या जिल्ह्याचं हे सगळेजण तिथं कामाला लागलेले आहेत आणि आता कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये, घरात पाणी गेलेलं आहे अशांना, आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य। परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरं पाण्यामध्ये गेलेले असल्यामुळे सगळं त्यांचं धान्य भिजलेलं आहे, धान्य खराब पण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच कुठं चांगला निवारा मिळत नाही। काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे, पण त्यांना हे 10 किलो पुरणार नाही। आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून
त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय. काल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते. आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा. डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं. यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शाह साहेब आहेत आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेलं आहे ते संकटावर त्या लोकांना संकटातनं बाहेर काढण्याच्याकरता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते, पण तिथं केंद्र सरकारने पण ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करावी. मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये ह्या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं, त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे. आणि महाराष्ट्रात पण ज्या वेळेस अशा प्रकारची संकटं आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं. आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेली. तीन बोलले तर मी गाडी बसून निघून जाईल. संकट असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसतात. दादा एक वर्तनालय काय कुठे नाही दादा, शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडत होता. काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडला. मला त्याबद्दल काही माहिती नाही. आपण आत्ता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं 6:30लाच मी आलेलो आहे. त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन. हवामान विभागाने सुद्धा परत एकदा रचला जात होता त्याच्या संदर्भात एसआयटी नेमण्यात आलेली आहे. ज्या वेळेस अशा प्रकारचे कुणाच्या बद्दल गंभीर तक्रारी येतात त्याबद्दलची काळजी सरकारला घ्यावीच लागते. तो कॉमन मॅन असेल किंवा तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा लोकप्रतिनिधी, त्या प्रकारे आपण त्याची चौकशी करतोय. 27, 28, 29 पुन्हा हवामान विभागाने इशारा दिलाय. हे खरं आहे. त्यांनी रेड अलर्ट म्हणून रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे. मी तरी सोलापूर, धाराशिव, बीड आणि ह्याच्यामध्ये संभाजीनगरला फिरत असताना त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहावा. आम्ही त्याच्याबद्दल डिझास्टर मॅनेजमेंटला पण सांगितलेलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट पण लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ पातळीपासून खालपर्यंत सगळ्यांना त्याच्यामध्ये आपण अलर्ट केलेलं आहे. एकाने बघा रे. उद्धव ठाकरे म्हणाले की पीएम केअर फंडातून शेतकऱ्याची सगळी कर्जमाफी होऊ शकते. 2.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्रातून दिले होते कोरोना पीएम केअर फंडाला, ते वापरून आता ही सगळी कर्जमाफी करा, धीर द्या शेतकऱ्यांना, राजकारण आम्हीही करणार नाही. ठीक आहे दादा. लाडकी बहीण योजनेचा 8,000 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं समोर आलंय. 15 कोटींची वसुली केली जाणार आहे, शिस्तभंगाची देखील कारवाई केली जाणार आहे अशा माध्यमात बातम्या आहेत. माध्यमातल्या बातम्याला काही तथ्य नसतं. ते त्याला तुम्ही म्हणत असता कुणाच्या ह्याच्याप्रमाणे सूत्र, ते सूत्र एकतर माहीत नाही. हे निर्णय राज्य सरकार घेत असतं. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दल